पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा खोबऱ्याचे मोदक करतोय। इथे आहे 1 कप बारीक रवा, 1 कप ओल्या नारळाचा खव, अर्धा कप साखर, 4 टेबलस्पून आपल्याला लागेल साजूक तूप, सुका मेवा आहे पाव कप आणि 2 टेबलस्पून इथे लागेल आपल्याला गुलकंद सारण करण्यासाठी। वेलदोड्याची पूड आहे। अगदी इतकंच बेसिक हाताखालचं साहित्य आहे। तर करायचं काय? सगळ्यात आधी अर्थातच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आधी 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये हा 1 कप बारीक रवा घालायचा। बरं, अजिबात पाक आपण करणार नाही आहोत, तर कसं करायचं हे सगळं जुळवून कसं आणायचं सांगते। रवा अगदी मंद आचेवर खमंग भाजायचा, पण खरपूस नाही करायचा। त्याचा रंग नाही बदलला पाहिजे, पण तो कच्चाही नाही राहिला पाहिजे। त्यामुळे मंद आचेवर असं एकसारखं ढवळत मिसळत राहा। चला, रवा भाजल्याचा हलका मंद असा सुवास तरवळायला सुरुवात झाली आहे आणि किंचित असा बदामी रंग पण यायला सुरुवात झाली। रंग बदलला नाहीये। आता गॅस बंद करायचा। इथून पुढे गॅस अजिबात सुरू नाही करायचा। रवा आपला छान खमंग भाजलाय, पण त्याचा रंग बदललेला नाहीये, कच्चा नाहीये। आता हा भाजलेला रवा बाजूला ठेवते आणि दुसऱ्या तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप घेते आणि तुपावर हा 1 कप ओल्या नारळाचा खव घालायचा, मिसळून घ्यायचं आणि हलकंसं एक 5-6 मिनिट फक्त भाजून घ्यायचं। म्हणजे त्यातली जर कच्चा चव आहे ती निघून जाईल आणि हे मोदक पण आहे, हे जास्त दिवस टिकायला मदत होते। चला, खोबरं छान भाजून झालं, याचा रंग नाही बदलला, पण हलकं हलकं सुकं सुकं झालं। आता या स्टेजला अर्धा कप साखर घालायची आणि 1 टेबलस्पून हे केशरचं दूध घालते। आता हे मिसळून घ्यायचं। आता तुम्ही विचार करत असाल, दूध टाकलं मग हे टिकणार नाही। माझ्याकडे केशरचं दूध तयार करून ठेवलं होतं म्हणून मी टाकलं, पण इथे तुम्ही सरळ 2 टेबलस्पून पाणी टाका, बाकी काहीच टाकू नका। केशरचं दूध नाही टाकलं तरी काही हरकत नाही। बेसिकली आपल्याला काय करायचं, साखर की हलकीशी यामध्ये विरघळवून घ्यायची, त्याला ओलसरपणा येईल इतपतच आपल्याला दुधाचा वापर। पूर्ण हा केशरचा नैसर्गिक रंग आहे। आता यापुढे हे शिजवायचं नाहीये, पाक बेक तर अजिबात करायचं नाही। आता हे मिश्रण लगोलग गरम असतानाच या रव्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा रवा यामध्ये छान मिसळून घ्यायचा, एकजीव करायचा। अजिबात आपण ना कुठला आर्टिफिशियल कलर टाकला नाही तरी काय सुरेख रंग आलाय। क्या बात आहे, कमाल, बहारदार दिसतं हे मिश्रण। आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालूया, मिसळून घ्यायचं, यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटं मुरण्याकरता ठेवूया। हे मिश्रण इथे मुरतंय तोवर आहे ना, हे गुलकंद आणि सुकामेवा एकत्र मिसळून घेऊ। फक्त एकजीव करायचं, जेणेकरून सुकामेवा जेव्हा आपण यामध्ये भरू ना, तेव्हा तो सुटणार नाही आणि त्याची गोळी आतमध्ये त्या मोदकामध्ये छान राहील तशी। चला, इथे ना बरोबर आता अर्धा तास हे मिश्रण मुरण्याकरता ठेवलं। शक्यतो 30 मिनिटं तरी ठेवा, म्हणजे रवा छान फुलेल। हे बघा, रवा आता छान फुललाय, मिश्रणही कोरडं कोरडं झालंय, सुकं सुकं, आणि हे कच्चंही नाही वाटणार खायला। आता काय करूयात, मोदकचा साचा घ्यायचा, यामध्ये असा सुकामेवा लावायचा, दोनही साच्यामध्ये हे असं मिश्रण भरून घ्यायचं आणि मिश्रण भरून झालं की असं मध्यभागी एक छोटूसा खड्डा करून घ्यायचा किंवा विहीर करून घ्यायची, जे काय म्हणाल ते, आणि हे जास्तीचं आहे सारण ते काढून टाकायचं। हे जे आहे ना गुलकंद आणि सुकामेवा, हे सारण याच्या मधोमध ठेवायचं, दोनही बाजूला ठेवत, म्हणजे ते छान गुबगुबीत भरलं जातं। इथे थोडं, इथे थोडं। आता हे बंद करायचं। हे बघा, हे जास्तीचं सगळं काढून टाकलं
आ हा हा, क्या बात है, क्या बात है. बघा, बहारदार मस्त हा आपला मोदक आहे तयार. हे जे प्रमाण आपण घेतलंय यामध्ये 21 मोदक बरोबर तयार होतात आणि काय दिसतात, वा वा वा, लाजवाब. आता हे मोदक तयार करून रूम टेम्परेचरवर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. 7 ते 8 दिवस छान टिकतात. फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान राहतात, खराब होत नाही. कारण यामध्ये आपण ओला नारळ आहे तो छान भाजून घेतलाय आणि कुठलाच पाक वगैरे केलेला नाही किंवा रवा शिजवलेला नाही. तो हलक्याशा पाकामध्ये फक्त मुरवून घेतलाय. रवा खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी लागणारे साहित्य: रवा, ओल्या नारळाचा चव, तूप, सुकामेवा, गुलकंद, केशर दूध. साजूक तुपात रवा भाजून घ्यायचा आणि ओल्या नारळाचा चव पण अशाच पद्धतीने परतून घेत यात साखर आणि केशर दूध घालायचं. आता हे मिश्रण रव्यात घालायचं आणि एकत्र करत यात वेलची पूड घालायची आणि हे मिश्रण झाकण ठेवत मुरवून घ्यायचं. आता गुलकंद आणि सुकामेवा एकत्र करायचे. आता अशा पद्धतीने मोदकाच्या साच्यात हे सारण आणि यात सुकामेवा, गुलकंद भरत हा मोदक बांधायचा. झाला आपला रव्या खोबऱ्याचा मोदक तयार. आज आपण संपूर्ण जेवण कसं बनवायचं ते बघूयात. तर सगळ्यात आधी कैरीची चटणी करतोय. तर इथे 2 कैरी मी घेतलेली आहे. कैरी पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची. धुतलेली कैरी सुती कापडावर घ्यायची आणि पुसून घ्यायची. आता कैरीचं साल काढून घ्यायचं व्यवस्थित. साल काढलेल्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या. कैरीच्या फोडी करून झाल्या की कांदा घ्यायचा. कांदाच्याही साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे जिन्नस घालतोय. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचे तुकडे घ्यायचे, त्यामध्ये कैरी घालायची चिरून घेतलेली, त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि गुळ पावडर घालायची 1 पाव कप. आणि इथे मी लाल तिखट वापरते. रंग खूप सुरेख येतो आणि पदार्थ किंवा ती लाल तिखट आहे ना पचायला फार हलकं जातं. तिखटपणा ऍड नाही करत. आहा, क्या बात आहे, काय सुंदर रंग आलाय. यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं. आता ही तयार चटणी एका डिश किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची. काय मस्त दिसते चटपटीत. यावर चुरचुरीत फोडणीसाठी तेल गरम करायचं. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालायचा. आणि ही तयार चुरचुरीत फोडणी आपल्या चटपटीत कैरीच्या चटणीवर घालूयात. आहा, जबरदस्त. कैरीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य: 2 कैऱ्या, 1 कांदा, 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, गूळ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. कैरी स्वच्छ धुवून पुसून घेत याची सालं काढत अशा फोडी करून घ्यायच्या. आता कांदा कापून घेत कांदा, कैरी, लसूण, मीठ, तिखट आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये फिरवून घेत आता यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली चटपटीत कैरीची चटणी तयार. आता झटपट अशी बनणारी काकडीची कोशिंबीर बनवूयात. काकडी घेतली आहे, सोलून घ्यायची. काकडी सोलून झाली की देठाकडचा पोर्शन काढून घ्यायचा आणि किसणी घेऊन जितकी शक्य असेल तितकी लांब लांब अशी किसून घ्यायची काकडी. दही घ्यायचं, त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालतोय, त्याचबरोबर काळं मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि यामध्ये घालतोय साखर चवीपुरती आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट. हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे छान एकजीव झालं की यामध्ये ही जी किसलेली काकडी आहे ही घालायची आणि हेही पुन्हा मस्त एकत्र करून घ्यायचं. मस्त थंडगार अशी काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे. काकडीच्या कोशिंबिरीसाठी लागणारं साहित्य: काकडी, अर्धा कप दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, काळं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा साखर, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. काकडी सोलून घेत देठाकडचा भाग काढून टाकत काकडी किसून घ्यायची. आता दह्यात मिरचीचा ठेचा, काळं मीठ, कोथिंबीर, साखर, शेंगदाण्याचा कूट आणि किसलेली काकडी मिसळून घ्यायची. झाली आपली काकडीची कोशिंबीर तयार. आता आपण बनवूयात सोलकढी. ही फटाफट बनणारी रेसिपी आहे. तर इथे मी नारळाचं दूध घेतलंय, अर्धा नारळ घेतला आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. आता या नारळाच्या दुधामध्ये आपण घालतोय 1 पाव कप कोकमचं आगळ. कोकमचं आगळ बाजारात विकत मिळतं.
कोकम सिरप असंही म्हणतात याला. पण यामुळे काय होतं ना, एकतर रंग छान येतो या सोलकढीला आणि चव, आणि एकतर फटाफट बनवून तयार होते. यामध्ये मिरचीचा ठेचा 1 पाव चमचा, लसणाचा ठेचा अगदीच कमी कमी घ्यायचा आहे, खूप स्ट्रॉंग करायचे असेल तर जास्त घाला, पाव चमचा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हे मिक्स करूया. सोलकढी बनवून तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.